शेतकरी मित्रांनो, आपण टोकन पद्धतीने इथं बलदेव 47 सिलेक्शन बलदेव 47 ही व्हरायटी इथं पेरलेली आहे, टोकन पद्धतीने केलेली आहे। तर इथं ही जी लागवड आहे 3-3 बिया आपण टाकलेल्या आहे। अशा प्रकारे आपला माल पूर्ण ठ्यासून भरलेला आहे आणि एका एका घोसामध्ये आपण जे शेंगाचं प्रमाण आहे बघा, अशा प्रकारे भरगच्च इथं बसलेला आहे आणि 3-3 दाण्याच्या कुठं 4-4 दाण्याच्या शेंगा आपण इथं बघू शकता। अशा प्रकारे दाना पण ठ्यासून भरलेला आहे, पूर्ण फुगून झालेली आहे। कुठलेही प्रकारचं अशी म्हणजे शेंग नाही भरली याचा प्रॉब्लेम बिलकुल नाही, कारण बुडापासून शेंगा इथं भरलेल्या आहेत ते शेंड्यापर्यंत भरगच्च शेंगा भरून पूर्ण माल ठ्यासून भरलेला आहे। अशा प्रकारे हा जो पाटाचा भाग आहे इथं थोडा पाणी साचत असल्यामुळे इथं माल अशा प्रकारे हिरवट आहे, बाकी भाग पूर्ण वाळलेला आहे। हे बघा कशा प्रकारे म्हणजे साधारणतः 70% पानं वाळलेली आहेत। आणि या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे या व्हरायटीवर व्हायरस वगैरे कुठलाही रोग वगैरे काहीही येत नाही, कारण या व्हरायटीची 4 महिन्याची जी आपण प्रक्रिया करतो त्या प्रक्रियेमुळे रोगप्रतिकारशक्ती 3 पट वाढते आणि उत्पादन क्षमता 3 पट वाढते। आणि प्रत्येक शेंग जी आहे या व्हरायटीची ही साधारणतः 3-3 दाण्याची येते अशा प्रकारे, परंतु कुठं शेंड्याला 4-4 दाण्याच्या पण शेंगा इथं आहेत आपल्याला। आणि शेंगाचा माल पण बघा कशा प्रकारे बुडापासून ते शेंड्यापर्यंत अशा प्रकारे भरगच्च असा भरलेला आहे। आणि आता शेंगा भरायला पण सुरुवात झालेली आहे। आणि विशेष म्हणजे या व्हरायटीला कुठल्याही प्रकारचं अतिखाद्य चालत नाही, फक्त एकदाच पेरते वेळेसच खाद्य द्यायचं आणि तेही जास्त प्रमाणात द्यायचं नाही। फक्त एकच गोणी 10-26-26 किंवा DAP किंवा कुठलीही एक रासायनिक खताची गोणी द्यायची, बाकी काही द्यायची गरज नाही। आणि फवारणीमध्ये या व्हरायटीला कुठलंही अति प्रमाणात बुरशीनाशक पण चालत नाही किंवा तुमचं टॉनिक पण चालत नाही। फक्त या व्हरायटीला आपण कीटकनाशक फवारू शकता आणि फक्त कीटकनाशकावर येणारी व्हरायटी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा जो अतिरिक्त खर्च आहे तो खर्च पूर्ण वाचवणारी ही व्हरायटी आहे। आणि ही व्हरायटी म्हणजे सिलेक्शन बलदेव 47 हीच व्हरायटी सर्वात जबरदस्त व्हरायटी आहे आणि ही 90-95 दिवसात तयार होणारी व्हरायटी आहे। आणि आता पानं वाळायला सुरुवात झाली, प्लॉट सुकणं चालू झालेलं आहे अशा प्रकारे, आणि शेंड्यापर्यंत पूर्ण भरलेल्या शेंगा आहेत।